जास्त किमतीने विकावा. पण तो राजा काही गेला. राजा म्हणला बावडे का म्हणला 30 रुपयाला एक. तो लावू जनता रोज म्हणला रस्ते उतरते म्हणला काय आज कुठं असतं काय 30 रुपयाला कशी भाकरी विकता येईल. मी 10 रुपयांची 12 म्हणत 15 म्हणत पण तुम्ही आज 30 रुपयाला विक म्हणतात. राजा म्हणला तुला काय करायचं 30 रुपयाला उद्यापासून चालू केली विकायला 30 रुपयाला एक भाकर. दुसऱ्या दिवशी जनता बोंबलायला लागली रस्त्यावर आले म्हणले काय चालले जनता ढकली जनता राजाकडं. राजाने ऐकून घेतलं म्हणला शिपायाला आणायला त्याला पकडून म्हणला आराम करायला म्हणला 10 रुपयाची भाकर 30 रुपयाला विकतो तो आणला पकडून. मग लोकांचं समाधान करायचं. राजा म्हणला एक काम करा तू 10ला विकू नको 30ला विकू नको 15ला विक नाही तर तू ऐश्वर्या शेतकरी. तशी झाली तरा फायदा त्याचा आला. जनता टाळ्या वाजायला लागली बहिणी टाळ्या वाजायला लागल्या. 1500 आले पण नवऱ्याचं 24 रुपयाचं गोरपट 2800ला गेलं. त्याचं काय अहो तुमच्या लाईट बिलं कुठं चालल्या तुमच्या खताच्या किमती कुठं चालल्या तुमच्या सगळ्या गोष्टी डिझेल कुठं चालले आणि तुम्ही 1500 रुपये जर बोलल्या तर हे काय खरं होणार नाही. म्हणून या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी उल्लेख झाला मग अशी कोणतरी म्हटलं की गावचीच लेख आहे गावची ही लेख आहे गावची ती लेख आहे पण जावयांमध्ये फरक आहे ना. हा कट्टर कार्यकर्ता निकम साहेबांचा आणि एक लाभार्थी. आता हे समजून जायचं आपण लाभार्थ्यांसाठी तर सगळं राजकारण चालले आजपर्यंत. आज निवडणुकीत सगळे लाभार्थी तर उभे आहेत त्याच्या बाजूने सगळे लाभार्थी आहेत. याच्यामध्ये नवीन विचारा नाही सगळे लाभार्थी आहेत. आणि या ठिकाणी बोलत असताना गोविंदरावनी माशी उल्लेख केला सगळेच मंडळी म्हणून गेले असतील परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं बोलून जाईल मनोहर शेठ गोविंदराव म्हटले की मला त्यांचा आशीर्वाद होता तुम्हाला आशीर्वाद होता तसाच त्यांनाही होता ना सगळ्यांना. असं आपत काय घडत नाही गोविंदराव. आम्ही समोरून होतो म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत्या. मनोहर शेठचं आज मला एक आव्हान करते तुम्हाला सगळ्यांना. हे आमच्या वती गावातलं असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सामान्य माणसाचा आधार त्या ठिकाणी बनवून आजपर्यंत त्यांची वाटचाल झालेली. मग ह्या वती गावामध्ये त्यांचे देखील बरेचसे लाभार्थी आहेत आणि त्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत त्यांचं दिलंय का मागं. मग आज द्यायची वेळ आली तर त्या दिकेला मतदानच करायचे ना. मग ते तरी व्हायला पाहिजे ना. आज तोडं लपवतात आम्ही पाहतो आज तोडं लपवतात का शेटला द्यायची बारी आली ना. मग घ्यायला लाज नाही वाटली का. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज शेटला द्यायची वेळ आली. ज्याने घेतला असेल त्याने मी म्हणतो बुडावताना पण मतदान करा. अरे पटेल त्यांना कमी आहे परमेश्वराची कुबेरचा वरच असते. त्यामुळे असं व्यक्तिमत्व आहे ते. या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवीण शेटनी ताकद लावली वरून तो जातो 2 उमेदवार आहे काय दोघांच्या पीपी गोविंदराव देशमुख म्हटले काय पंचांग सांगतो का तुम्हाला चांगला काळ आहे निवडून यायचा त्यांना तो असं सांगितलं गोविंदराव काहीतरी. तर या ठिकाणी प्रवीण शेट्टी ताकद लावली वरून. मग मला सांगा मग असे पत्रकार भेटले म्हणलं कसं काय त्यामुळे लय अंडर करंट आहे म्हणलं मग ठिकाण उडा द्या. तेव्हा असा अंडर करंट घेऊन आपण आज या ठिकाणी जमलो आहे तर त्याने जी ताकद लावली. सगळी गावं जर तुम्हाला जर भरभरून मतदान करणार असतील जर त्या ठिकाणी जर मोठं मताधिक्य जर तुम्हाला चांडवलीची आणि वळती राजकीय जबाबदारी वाढवली या ठिकाणी वाढवली. सगळी गावं जर चांगलीच चालली जर प्रवेश शेट्टीवरून जर चांडवली गाव जर मताधिक्य दिलं तर राजनिवडतीला तेव्हाच लागेल 2 उमेदवारांना. ही माझी तुम्हाला सगळ्याला कळकळायची विनंती आहे. आणि म्हणून खऱ्या त्या ठिकाणी जेवतात निकम साहेबांना विचारलं जाते स्वर्गीय अजितदादा पवार म्हणून गेले. हे लोक म्हणतात की काय केलं मग तुमच्या नेत्याने एखाद 2 कामं सांगा. अजितदादा म्हणायचे अरे कामं सांगू पण लग्नाच्या आधी बायको झाली तर पोरं ना का आधीच काय सांगू तुला. मग ती सत्य सांगत जेव्हा आमचं लग्न लागेल त्यावेळेला कामं होतील ना. तरी पण काम नसताना देखील त्यांनी मागाशी उल्लेख केला कोणतरी 2-3 कामाचा उल्लेख झाला. म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही खालून बाडून बोलताय तुम्ही खालच्या दर्जाचं बोलताय इथून पुढे ते ऐकलं जाणार नाही. आणि साहेबाला का उत्तर देतात का अशातला भाग समजू नका. ते कोणतरी एक शहर म्हटलं हजारो जबाब से अच्छी है मेरी खामोशी क्योंकि हजारो सवालों की आबरू रखती है. तसं त्यांची ती पद्धत आहे. ते सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही आणि द्यायला लागले तर तुमच्या सगळ्याची एकाची आबरू राहायची नाही. इथपर्यंत ताकद त्यांची नक्कीच आहे. या ठिकाणी कारखाना आज भविष्यामध्ये तुम्ही जुन्नर तालुक्याचं उदाहरण घेतलं कोणतरी जुन्नर तालुक्याला नेतृत्व 5-5 वर्षाला बदललं जातं. माझं निरीक्षण असं आहे का त्या ठिकाणी कारखाना वेगळा आहे. ज्याच्या हाती कारखाना अंड ते कोंबडी सोन्याचं म्हणून या सगळ्या उड्या चाललेल्या आहेत. या ठिकाणी साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही आमदार होणार तर आहे ही काळ्या लागण्याचे पांढरे घे परंतु त्या ठिकाणी कारखाना सुद्धा शेतकऱ्याच्या ताब्यात आला पाहिजे. तुमच्या नेतृत्वात तो कारखाना आला पाहिजे. आमचं ऊसाचं वजन आम्ही मालक असताना आम्हाला बघायला मिळत नाही. आम्ही जर काट्या बाहेर घेतलं तुम्ही आमचा ऊस खाली करून घेतलाय का म्हणू का ऊस कोणाचा आहे आम्ही पिकवलाय ना तर आम्हाला अधिकार नसेल तर काय होतं तुमच्या कारखान्याच्या त्या तुम्ही शाळा काढल्या कुठल्या शेतकऱ्याच्या मुलाला बिगर डोनेशनचे ऍडमिशन भेटले सांगू त्या ठिकाणी.
म्हणून तुम्हाला विनंती राहील, कारखाना ज्यावेळेला ताब्यात येईल त्यावेळेला ऊसाचं वजन आम्ही करून आलो किंवा आम्ही तिथं उभं राहू. आमच्या वडिलांना बिगर डोनेशनची ॲडमिशन भेटली पाहिजेत आणि तुमच्या माध्यमातून आता या ठिकाणी सगळ्यांना फॉर्म सुटलेले आहेत शेअर होल्डरचे. कितीतरी वर्ष ते प्रकार तसंच आपण ठेवलं होतं की आता कुठं उद्यास आले की ही साहेबांचीच त्या ठिकाणी पुण्य आहे, कर्तव्यकारी आहे. म्हणून सगळ्यांना सांगतो की त्यांचे हात जर बळकट करायचे असतील आणि तसं तर हात बळकट म्हणण्यापेक्षा रिपोर्ट तर असा सांगतो पत्रात की सगळेच उमेदवार महाआघाडीचे आहेत आणि सगळे निवडून येणार आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काय चिंता घाळ राहायचं नाही. कोणतं मला लक्ष्मी दर्शन, लक्ष्मी सगळ्यांकडेच आहे. गरीबा काय आहेत, मोठ्या काय आहेत. त्या लक्ष्मीला काय बोलता आपण त्याविषयी सांगून गेले आपले शरद भाऊ सोनवणे आमदार. म्हटले बायका गेल्या देवाला आणि नवस करून राहिल्या ते 10 आमदार होते. तसं आता तुम्ही जरी जाऊन आला तर परत नवस करा इथून देवाला कळतो कुठून बोललो तरी का साहेब आमदार होते किंवा नवस फेडायला साहेबांच्याच माध्यमातून आम्ही परत येऊ. तेव्हा आता सगळ्यांनी मला निर्णय करायचा. या ठिकाणी दोन्ही उमेदवार आहेत. आता जास्त बोलणार नाही. जे म्हणते काही याचं चाललंय मोकार बोलणारी बरीच म्हणून धन्यवाद. उपस्थित सगळ्याला विनंती करतो. राहिलेले 2-3 दिवस आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडतील काय असं नाही आहे, परंतु आपण त्या गोष्टीला थोडं सामोरं जायचे, टाळायचे आणि या ठिकाणी प्रत्येकाने जागरूक राहायचे. जरी कोणी घेतलं असेल तरी नाही म्हणायचं नाही, परंतु बटन दाबताना व्यवस्थित तुतारीचं आणि तो पण माणूस पाहू. आता मागच्या एक पिपाणी होती काय ती पिपाणी 2-3 पिपाणी आणल्या 40 वर्ष आमदार राहिलेला माणूस आणि डुप्लिकेट पिपाणी आणून उभ्या करतो. काय निवडून येतात आणि काय तुमच्या निवडणुकीचा अर्थ करायला हो हरकत नाही साहेब. तुमची माफी मागतो. सगळ्या मंडळीला पुनश्च विनंती करतो की या दोन्ही बहिणींना अतिशय प्रचंड बहुमताने विजय करायचं, गुलाल उधळायला पुन्हा उभे केला यायचे. धन्यवाद. धन्यवाद दादा.